सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होतंय। आता सातारा सांगली जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी सकाळने पुढाकार घेतलाय। महागणपतीच्या साक्षीने हजारो लोकांचे हात कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी एकवटलेत। सातारा सांगली जिल्ह्याची वरदायिनी कृष्णेकाठचा सर्व भाग सुजलाम सुफलाम आहे। कृष्णा नदीला या परिसरातले लोक माता मानतात। गेल्या काही वर्षांपासून अनेक कारणांनी कृष्णा नदी प्रदूषित होतीये। हे प्रदूषण थांबावं म्हणून सकाळ माध्यम समूह आणि वाई नगरपालिकेने पुढाकार घेऊन कृष्णेच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। महागणपतीची आरती करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत या अनेक जण मोहिमेत सहभागी झाले होते। अनेक संस्थांनी जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर दिले। 4 पोकलॅन, 12 जेसीबी, 6 डंपर, 4 ट्रॅक्टरनं जलपर्णी आणि घाण काढण्यात आली। आमदार मकरंद पाटील स्वतः या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते। सरकारी अधिकारी, राजकीय पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभागी झाले। वैकुंठ आळी ते स्मशानभूमीलगतच्या नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आली। राज्यभर नद्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली। सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीची स्वच्छता करण्याचं सरकारने ठरवलं आणि त्याप्रमाणे कृती सुरू केली। गंगम, माहुली आणि चिंचनेर या ठिकाणी जलपर्णी काढण्याचं काम सुरू झाली। तसे पण प्रत्यक्ष वाईमध्ये ही मोहीम आजपासून गती घेतलेली आहे। तिनं सकाळच्या पुढाकारानं वाई नगरपालिकेच्या सहकार्याने हजारो हात या मोहिमेत सहभागी झालेले आहेत। महागणपतीचं पूजन करून आज रविवारी 19 जून रोजी या मोहिमेला वाईमध्ये सुरुवात झाली। या मोहिमेत रोटरी क्लब, स्वच्छ वाहते कृष्णामाई, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग, आस्था, भगवा कट्टा प्रतिष्ठान, जनविकास प्रतिष्ठान, शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, दिशा कट्टा अकॅडमी, कन्याशाळा, सुयश प्रतिष्ठान, कृष्णामाई संस्थान, अनिरुद्ध उपासना फाउंडेशन या संस्था सहभागी झाल्या होत्या। स्वच्छता मोहिमेला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच कृष्णामाईचं रूप पालटून गेलं। दक्षिण काशी मानली जाणारी कृष्णामाई ही स्वच्छ ठेवली पाहिजे यासाठी आपण ही स्वच्छता मोहीम उभी केली आहे। आज या जलपर्णी काढण्यासाठी आणि नदीची स्वच्छता करण्यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय मकरंद पाटील साहेब आणि उपजिल्हा अधिकारी रानसाहेब आणि सर्व संस्था, नगराध्यक्ष भूषणदादा गायकवाड, सभापती उमाताई डुंगे आणि उपस्थित असलेल्या तनिष्क चागू आणि कन्याशाळेतील सर्व शिक्षिका आणि सर्वच माझ्या बरोबर असलेल्या सर्व माझ्या भगिनी, महिला आणि सर्व संस्थातील पदाधिकारी या सर्वांनीच ही स्वच्छता मोहीम उभी केली आहे। कृष्णा नदीच्या एकूण प्रवाहात वाईचं महत्त्व वेगळं आहे। वाईला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। देशभरातले भाविक इथे येतात, त्यामुळे इथल्या नदीची अवस्था न बघवणारी होते। जलपर्णी आणि सततच्या प्रदूषणामुळे कृष्णेची अवस्था बिकट झाली होती। आता स्वच्छता केल्यामुळे कृष्णा पुन्हा वाहती झाली आहे। याचीच प्रेरणा घेऊन कृष्णेचं पुढचं पात्रही स्वच्छ केलं जाणार आहे। गेले 15 दिवसापूर्वी सकाळ उद्योग समूहाने जे वर्तमानपत्राच्या द्वारे कृष्णामाई जी अस्वच्छ झालेली आहे आणि तिचं जे विद्रूप स्वरूप ते सर्व वर्तमानपत्रातून सर्व नागरिकांना दाखवलं आणि एक जी लोकांच्या जनतेनं लोकचळवळ उभी करण्यासाठी जे प्रथमतः जे सकाळनी त्या याला आवाज उठवला, त्या आवाजाला प्रतिसाद देत सर्व वाईकर जनता एका मोठ्या उत्साहाने नव्या उमेदीनं उभी राहिली। सकाळ आणि वाई नगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो हातांनी काही तासात कृष्णेचं रूपच बदललं। अनेक स्वयंसेवी संस्थांनी यापुढे या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचा निश्चय केलाय। ओमकार कदमसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वाई, सातारा।